नमस्कार. साईवाणीमध्ये सर्वांना नमस्कार. माझ्या सर्व प्रिय बांधवांना मला विनंती करायची, साईवाणी ग्लोबल CSR फोरम, साईवाणी ट्रस्ट आणि इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशन पुणे विद्यापीठ संयुक्त विद्यमानाने आपण काही उपक्रम राबवतो. काही उपक्रम राबवत असताना समाजामध्ये, भारत देशामध्ये जर काय आहे असं विचारलं तर भारत देशामध्ये सर्वात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे, आपल्याकडे तरुणांचा उत्साह आहे. म्हणजे आजही 65 ते 70% जनता आपल्याकडे तरुण आहे आणि त्यांचा उत्साह हीच आपली ताकद आहे. चिंतन मनन याचा परिपाक म्हणजे प्रतिभेतून प्रतिभेकडे. प्रतिभा म्हणजे नवनिर्मिती, नवनिर्मितीचा ध्यास. आणि नवनिर्मिती कशाची? तर नवनिर्मिती कवितांची, नवनिर्मिती विचारांची, नवनिर्मिती एका प्रगल्भ भारताची. आणि म्हणतात ना, 75रीत गेलोय मी, आपला भारत 75रीचा झाला आहे. आता इंडिया, भारत हे असतंच लोकांमध्ये. नकारात्मक बोलणारे काही कमी थोडेच आहेत. पण आपण का नाही सकारात्मकतेकडे पाहायचं बरं? का पाहिलं पाहिजे सकारात्मकतेकडे? मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे आणि मला थोडंसं आहे ना तुमच्याशी मोकळेपणाने सांगायचंय, मोकळेपणाने बोलायचंय. अरे बाबांनो, पहा ना, म्हणजे आपण जर पाहिलं तर 1200 मध्ये 1250च्या सालामध्ये ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी दिली, पसायदान दिलं, जगाला सांगितलं. 700 वर्षे झाली आपल्याला पसायदान दिलेलं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागेत ने तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. आणि शेवटी तेच म्हटले, याजसाठी म्हणजे कशासाठी? पहा, ज्ञानदेव सुखी आज. 350 वर्षापूर्वी अलीकडे तुकोबांनी गाथा दिला. आता 75 वर्षानंतर आपल्या सर्वांचं काहीतरी या देशाला देणं पाहिजे की नाही? अरे आजही असे काही शब्द आहेत, काही वाक्य आहेत, ते अजरामर झाली हो. तुमच्यात नाही का हो प्रतिभा? मी काय फार तुम्हाला आव्हान करतोय अशातला भाग नाही, पण थोडंसं पहा ना आपल्यामध्ये, जा ना आपल्या आतमध्ये थोडंसं. एखादा कोणीतरी छान गातो, पण एखादा कोणीतरी लिहितो पण ना. एखादा कवी निर्माण होतो, एखादा लेखक निर्माण होतो, आणि राष्ट्राची संपत्ती आहे. म्हणजे 1600 मध्ये ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं कार्य चाललं, 1200ला ते सुरू झालं. सन 1200ची गोष्ट करतोय मी. अगदीच अलीकडे बोलायचं झालं तर तुम्ही पाहिलं, मुघलांनी आक्रमण केली, इंग्रजांनी आक्रमण केली. 1600 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपल्या देशात आली आणि व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. पण या सर्वांना तोंड देत 1947 साली हा भारत देश स्वतंत्र झाला. फार लांब जायचं नाही, 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. प्रगती कोण म्हणतं झाली नाही? प्रगती खूप झाली बाबांनो. आपलं फक्त तिकडं लक्ष पाहिजे. 1930 साली तुम्हाला माहित असेल, संपूर्ण स्वराज्याची क्रांती झाली. 42ला गांधीजींनी सांगितलं चले जाओ. 47ला देश स्वतंत्र झाला. 50 साली भारताची राज्यघटना अंमलात आली. 26 जानेवारी 1950. पहिली पंचसूत्री नेहरूंनी मांडली, देशाचे पंतप्रधान झाले. त्याच वेळेस तुम्ही बारकाईने विचार केला असेल, अभ्यास केला असेल, पाहिला असेल, 55 साली पहिली हरित क्रांतीची योजना केली, घोषणा केली. पंचशील तत्व जशी बुद्धांनी सांगितली तशी पंचसूत्री नेहरूंनी देशाला दिली. 1960 साली 62 साली आपल्याला चीनने आक्रमण केलं, आपण ते परतून लावलं. 71 साली परत बांगलादेशाची लढाई झाली. 75 साली तुम्हाला आठवत असेल, या देशाने अनेक गोष्टी झेलल्या. 82 साली इंदिराजींनी आव्हान केलं,
84 साली तरुण नेतृत्व राजीवजींचं आलं. 21व्या शतकाचं स्वप्न पाहणारा 45 वर्षाचा उमदा पंतप्रधान देशाने पाहिला. त्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये धोरणं आखत गेलो. 90 साली पुन्हा मंडल आयोग आला. 89ला नवासी की लढाई आप सबने सुनी होगी, मुद्दा म्हणून मी हिंदीत शब्द वापरला कारण तो मंडल आयोग होता. 95ला तुम्ही पाहिलंय प्रगती होत गेली. महाराष्ट्र पुढे चाललाय, भारत पुढे झाला. या देशाने हरित क्रांती केली. अरे ज्या देशामध्ये अन्नाची तुटवडा होता त्याच देशाने आज एवढं भरभरून अन्न तयार केलं. कृषीमध्ये क्रांती झाली, धवल क्रांती झाली. वर्गीस कुरियननी माझ्या या गुजरातच्या महिलांना एकत्र करून अमूलचा ब्रँड तयार केला. आनंद सारख्या गावामध्ये अमूल ब्रँड तयार झाला. कोण म्हणतं भारताने प्रगती नाही केली? अरे प्रगती नक्कीच झाली बाबांनो, नक्कीच झाली. लक्ष फक्त तिकडं असलं पाहिजे. परंतु 90 सालीची प्रगती पाहिली, 95ची पाहिली, 2000 साली महाराष्ट्राच्या प्रतिभा पाटील 2005 साली भारताच्या राष्ट्रपती झाल्या. अभिमान वाटला आपल्या सर्वांना. 2010 साली आपण परमाणू मध्ये क्रांती केली, मंगलायन केलं, मंगलापर्यंत आपण मांडलं. मला आठवतंय भारताच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी सरांनी आव्हान केलं, अरे अहमदाबादच्या रिक्षाला जेवढं काही भाडं लागतं ना त्या 3 रुपये रेट प्रमाणे मी मासवर म्हणजे माझं यान पाठवलंय. 30 पैशाच्या हिशोब त्या मान यानसाठी पाठवलं गेला. त्याच्यावर अक्षय कुमारांनी चित्रपट सुद्धा काढलाय. 2020 साली तुम्हाला माहित असेल भारताने खूप मोठी कोरोना सारख्या गोष्टीला लढाई केली. अरे कोण म्हणतं प्रगती नाही झाली? 2022 साली बाबांनो आपल्याला विकसनशील मधून विकसित व्हायचंय. आपल्याला सर्व गुण संपन्न व्हायचंय. आपल्याला पुन्हा एकदा प्रतिभेकडून प्रतिभेकडे जायचंय, लिखाण निर्माण करायचंय. कुणीतरी म्हणतंय पहा, इंग्रजीच्या रद्दीला जेवढी किंमत आहे तेवढी अजून आपल्या लिखाणाला नाही. चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. अरे माझ्या ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं पसायदान जगाने मान्य केलंय. तुकोबाचा गाथा तुम्ही सर्वांनी वाचलाय. आता मला माझ्या बांधवांना आव्हान करायचंय, उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत डोकं शांत होऊ नका देऊ जोपर्यंत तुमच्या हातून एखादी कलाकृती उभी राहत नाही. पुण्यामध्ये अनेक महाविद्यालय आहेत. फर्ग्युसन कॉलेज आहे, SP कॉलेज आहे, गरवारे कॉलेज आहे, वाडिया कॉलेज आहे, अहमदनगर कॉलेज आहे नगरला. नाशिकमध्ये आज मोठमोठी कॉलेजेस आहेत. मला तिन्ही जिल्ह्याला आव्हान करायचंय. पुणे विद्यापीठानं मला आव्हान करायचंय की तुमच्यातल्या प्रतिभावान लेकरांना बाहेर काढा. आम्ही त्यांना व्यासपीठ देऊ, आम्ही त्यांना बक्षीस देऊ. विषय निवडताना आता सांगायचंय की 21व्या शतकातील भारतापुढील समस्या. 75 वर्षामध्ये दुसरा विषय लिहून घ्या, भारताने काय केलं, प्रगती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महापुरुषांचे योगदान, तिसरा विषय. चौथा विषय, स्वयंरोजगारामध्ये कशी निर्मिती करता येईल, पाचवा विषय. महात्मा गांधीजींचे ग्रामीण भारताबद्दलचे स्वप्न, सहावा विषय. भारतामध्ये प्रगती करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे, सातवा विषय. तुमच्यातील तुम्ही निवडलेला तुमचा आवडीचा एक विषय जो तुमचा स्वतःचा आहे, ज्याच्यामध्ये तुमचं विजन आहे, तुमच्या स्वप्नातला भारत. आणि नववा विषय, प्रतिभेतून प्रतिभेकडे एखादी छानशी कविता. हृदयाला भिडून जाणारे 4 शब्द ऐकल्यानंतर बरं वाटतं ना हो. पहा ना, आई कविता पाहिली आपण, काय शब्द आहेत त्यामध्ये. बहिणाबाईची कविता पाहिली, महापुरे झाडे जाते तेथे लवाळे वाचती. आणि मग असे विषय घ्या, या ते विषय घेऊन आता पुढे लागा लिहायला. पण प्रतिभा असली पाहिजे. इंटरनेटच्या जगामध्ये बाबांनो डाउनलोड करून काय घेऊन येऊ नका, कारण तपासणारे माझ्याहीपेक्षा तुमच्याहीपेक्षा प्रचंड हुशार आहेत. कारण आपण बक्षीसही चांगली ठेवलेली आहेत. ते मी आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण आता विषय लक्षात आले असतील सर्वांच्या. पुन्हा एकदा मी हे सगळं का करायचं, का साईंच्या नगरीत जायचंय, तर साईबाबांनी सांगितलंय सबका मालिक एक आणि श्रद्धा आणि सबुरी. एवढं बोलतो मी स्वतः ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद.